आली आली भाग्यलक्ष्मी। आपण बऱ्याच वेळ एखादी गोष्ट ठरवतो, मग काही ना काहीतरी विघ्न येतातच। आता बघ ना ती काशी, चित्रा तो खरंच वीट आला या सगळ्या गोष्टींचा। काही ना काहीतरी मार्ग नाही। पण तू आता हे दूध पिऊन हा, तू माझं ऐकणारच नाहीयेस का? ती काशी आली म्हणून? अगं तसं काहीच नाहीये। मग घे ना हे पिऊन। काय चाललंय? मी तुम्हाला हे दूध नाही पिऊ देणार। का? दुधाने त्रास होतो तुम्हाला। हो, तुला आता त्याची काळजी वाटली? संजय, तू दूध पिणार आहेस की नाही? तिचं काही ऐकू नकोस। काय झालं या रूम मध्ये पुन्हा यायचं नाही। चल निघ इथून। बबली, बबली क्या हो गया रे तेरे को? बबली, बबली क्या हो गया रे? क्या हो गया? बबली क्या हालत हुआ रे तेरा? काय मी काय म्हणतो, सोनीची तब्येत ठीक आहे ना? नाही, अचानक पोटात दुखायला लागलं। काय झालं? काय हिच्या खाण्यापिण्यात तर काही? खाण्यामध्ये नाही, कामामुळे। पोटूशी बाई आहे ती। शेतातले मोठमोठे दगड उचलल्यावर पोटात दुखणार नाही? असं करू नका ना, मला यांच्यासोबत राहू द्या। चित्रा, काय झालं? ही अवदस तुला काही बोलली की काय? कामिनी काकू, बरं झालं तुम्ही आलात। बघा ना, ती ऐकतच नाहीये। काय गे भवाने, तुला कळत नाही एकदा बोललेला? तुला जर का हे दोघं एकत्र पाहवत नसतील ना, तर निघ इकडनं, निघ। आई मी पण आई, मला काही ऐकायचं नाही म्हणताना निघ इकडनं। काय झालं बबलीला डॉक्टर? ती बोलत का नाही डॉक्टर? लवकरात लवकर काहीतरी करा डॉक्टर। हे बघा, खूप काळजी घ्यावी लागणार आहे। 6 गोळ्या आणि पोटात चाकूचे वार झाले। शपथ। आणि एवढं सगळं झालं असतानाही त्या जिवंत आहेत, हेच खूप महत्वाचं आहे। आई शपथ। काय झालं माहिती बा? यांनी काही वजन बिजन उचललं होतं का काय? वजन म्हणजे शेतावरती दगड माती वगैरे? अहो काय सांगते, याची परिस्थिती काय, याची काळजी घ्यायचं सोडून तुम्ही हिला कामावर पाठवलंच कसं? वैद्यभाव, पण आता यावर उपाय काय? उपाय आहे नाही असं नाही, पण ह्यांना ताबडतोब तालुक्याच्या इस्पितळात न्यावं लागेल। डॉक्टर, आता ही शुद्धीवर आलेली आहे, आमचे प्रयत्न चालू आहेत। तुला 1 मिनिट तुला या घरात थारा करून देणार नाही। चल इकडनं। काय काय तुला काय संजीवनी प्राप्त झाली का? एवढं तुला ठार म्हणून जमिनीत पुरलं तरी कशी काय उगवलीस तू? आई, तुला सांगतो माझ्या हातून मागे चूक झाली ना, आता पुन्हा चूक होता कामा नये। आता हिला ठारच मारून टाकतो। कशी रे माझी बाबुली? कशी आहे माझी बाबुली? अगं तसा जीवाचा खतरा नाही, पण ती एकटक बघत बसते। अशी कोणाकडे बघत बसते काय माहित? आहे तुला वाटतं ना, हा सगळा त्या बाबूरावचा गेम आहे। मी त्याला ना सोडणार। आज अनेक वेळा तुला मारण्याचा प्रयत्न केला, हा, पण आता नव्याने मरण यातना काय असतं ते भाऊ। हे पकडा हिला, पकडा। हे लक्षात ठेवा, आपल्या जंगलातल्या अड्ड्यावरती घेऊन जा हिला, समजलं? बांधून ठेवा चांगला, पळून जाता कामा नाही। मग बघू उद्या काय करायचं सकाळी। जा घेऊन, चला। आली आली भाग्यलक्ष्मी।